परत 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 इकडे सगळे टॉर्च मारला. बाबा हाय काय? इथं कुसात कुत्रेले भुका लागले. तिथपर्यंत ज्वारी हो का गायचे तर ज्वारी हालते तिथं जास्त. नमस्कार मंडळी, कसे असतात? ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. विश्वकान ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओची सुरुवात करूया. इथे बिबट्या आलाय बघ. माझ्या हातात काटे आहेत मोठे मोठे. हे शॅडो मध्ये बघू शकता. एवढे मोठे काटे घेतलेत आम्ही. तर कुत्री पण भुकायची आवाज येत असेल तुम्हाला. आता आम्ही काटे घेऊन आले. तो का तिकडे सगळे टॉर्च मार लागले. बाबा हाय काय? नाही दिसत बघा. काहीतरी चालू आहे. हो तिकडे भुकते ते. ए अरे इधर पकडे. मी काटे आहे. इथंच थांब इथंच थांब बाबा. इथंच थांबा माझ्यासाठी. बघायचं तिथं कुत्र भुकतंय. हो तिथं कुत्र भुकतंय. बाबा थांबा. तर तिकडं चला मी चाललो. मला भीती वाटायला लागली. मी एकटा इथे थांबले कारण की काल रात्री इथं होता. आलं पळत आलं. काय झालं रे? नको म्हणते. कुठे गेले बाबा? तिकडे गेलं पण मग म्हणेल तुला नको जाऊ. मी आलो माघारी. परत गेला आता डबल. कुठे गेले? गाईज बघ आता कुठे त्या उसात गेलेत का? तो तिकडे गेलेत पार. आहे का तिथं कुसात कुत्रेले भुका लागले. काठी नाही दिली. माझ्या काठीचा आवाज बघा. आवाज कानात खीर वाजते. आता लोक वन बघा काय. इथं नाही हो का? इथं वन मला बघा. इथं मारता नाही तो म्हटलं. चुसावं लागलं पारायचा. बाबा काय आम्हाला सोडून गेलाय तुम्ही? काय गावा तिकडे एवढ्या काय म्हणता आमचं. उसात पार गेले तुम्ही. सोम सोम तर गाव पळेल आला. कुत्रीला भुका लागले तिकडं. ते पळाला बिबट्या. तर गायस दुपारी पण बिबट्या आलता. मी तिथपर्यंत जाऊन आलो पण तिथून नंतर हिंमत नाही झाली पुढे जायची. कारण कुत्र्याला नानाकडे बघून भुकतच. बघा बॅटरी बघा आमची किती लांब जाते. असं दाखवायचं. दम आपण जाऊन बघू किती हाय का तिथं रान. इथं नाही तिकडे गेलाय. बघायचं. आतमध्ये जा. बघाय तिथं तिथं कुठेतरी. सोहम पण इथंच आहे. सोहम पारा असा टॉर्च बिर घेऊन हातात बघा काठी कसली मोठी धरली. हा काठीची हाईट दाखव ना. काठीची हाईट दाखव ना. बघा काठीची हाईट ह्याची तेवढी काठी. भीती नाही का वाटत तुला?
हा मला काल तिकडं आलता तुम्हाला कुठं आलता. चला बघाय सोहम सोहम तुम्हाला मागे चालणार का काठी घेऊन पळून जाशील. हो का इकडं पण ऊस आहे. हो का हा सगळा ऊस आहे. नाही ज्वारी आहे पार तिथपर्यंत ज्वारी अशी इथून हा का ह्याच्यात पण लपाले येते त्याला. आणि सोहम बघा कुठली गाडी करून गेला स्वतः. आता इथं अंधार आहे ना त्यामुळे भीती वाटते जरा. अंबाई माशाने मारलाय बिचारायला भूक लागली वाटते. काय म्हणते बघा बिचारायला भूक लागली वाटतंय. बघा तिकडे सगळी ज्वारी आहे का मग. हो का दिसला नाही आलाय. कुत्री भुका लागलीत त्या नानाच्या गायच कुत्रा आता भुका लागले. हो का इथे कुत्रा आहे हाय का लय भुका लागले. सगळे आले बाबा तिकडे कुठं तरी. हो का काठी बाबांच्या हातात काठी. बिबट्या आलाय काय त्या उसातच आहे बहुतेक. कुत्री सारखे तिकडे बघून भुकते ते म्हणजे त्या उसातच आहे. ते म्हणतात बॅटरी नका. येतं का लाईट लावलं की हा गाईज बाबा म्हणते ते लाईट लावली आणि त्याच्या तोंडावर लाईट जर पडली तर ते आपल्या बघून येईन इकडं. त्यामुळे लाईट नका लावू. हा आपल्या की म्हणलं हा हा तुला एकट्यालाच बघितलं त्याने मग. त्यामुळे लाईट नका लाव नाही लावायची. इथे ज्वारी हालते. चल चल गायचे तर ज्वारी हालते बघा. हा ते बघ तिथं जास्त आहे. हो का इथे ज्वारी हालते. आता हालायची बंद झाली सोम्या चल. काय भीती वाटते गाईस. हे बघा इथं किती रान आहे म्हणजे इथं बिबटे पण येऊ शकतो. पार तिकडून चालू होते तिथपर्यंत. त्यामुळे ते बिबटे येते आणि इकडून बिबटे काय दिसत हे बघा. ह्याला वास आहे बघा. ह्याला धरल्याला ह्याला वास असणार. गाय ज्याला धरला त्यामुळे ह्याला वास माहिती असणार त्यामुळे तिकडे बघून बघते सारखं. लाईट बघायचं छोटा बिबट्या बघायचं गेला. गाय तिकडे बघूनच भुकतय. मला तर भीती वाटायला लागली. बिबट्या बघायचं का छोटा बिबट्या नाही तोडले कालच आम्ही. छोटा बिबट्या बघायचं इकडे. छोटा बिबट्या कुठे गाय बिबट्याचं पिल्लू दाखवते बघा. कुठलं बिबट्याचं पिल्लू दाखवते. हे काय म्हणते बिबट्याचं पिल्लू कसलं दिसतंय पण ते डेंजर. बघ कसलं भारी आज काय होतं इथे इकडे कसलं भारी दिसतंय. गायच बघ किती भारी इन्सेक्ट आहे. आणि इकडे कुठं तरी होतं आज इथे की आणि अजून काय माहित कुठं म्हणते ती. गायच लय कुत्री भुका लागले. चला जरा लांब जाऊ इथून. मात्र भीती वाटते. ही एक वॉर्निंग असू शकते बिबट्याची की बाहेर येऊ नका. जसं कोरोना मध्ये लॉकडाऊन झालं तसं आमचं कधी कधी संध्याकाळी लॉकडाऊन होतं. बिबट्या आलं की पार घरात बसावं लागतं. काहीच हे काका आहेत आमच्या इथले सिक्युरिटी काका आणि ह्यांच्यासोबत चाललोय आम्ही माग बघायला. तो ते तिथं बोलायला लागलेच कारण की बिबट्या आता आलाय तिकडं तर आलाय. कारण की इकडं 2 पिल्ल पण असू शकतात त्याची. काल संध्याकाळी तुम्हाला दाखवतो मी कुठं होता तो.
तिकडचं त्या ऊसात होता. आम्ही जिथून जातो ना त्या रस्त्यालाच ऊस आहे, त्या ऊसात होता काल. आणि बघा गायस, आता मी इथून वरती चढलोय. आम्हाला थोडी भीती वाटते. काल आम्ही पूर्ण ह्या जे रान आहे ना त्या टॉर्च मारून बघत होतो, कारण की काल तिथे गेलता त्या ऊसात. तिकडे ही टॉर्च जिथं जाते ना तो का तिथं एक ऊस आहे लय मोठा आहे, त्या ऊसात होता काल. ते घर दिसतं ना त्याच्या मागच्या तिथं ऊस आहे त्याच्यात होता. त्यामुळं आम्ही काल पूर्ण रात्रभर आम्ही टॉर्च मारून बघत होतो की येईन, कारण की ते काकांनी आम्हाला तिथलं सांगितलेलं की तिथंच नाही का हे म्हणून. तो का तिथं काहीतरी दिसतंय. काय आहे ही हातर तिथं हलवते तिथं कोणतं. टॉर्च मारा बघ बघ तिथं. गायचं तर काहीतरी आहे बघा. आता नाही हालत, ड्रम आहे गायस, ड्रम आहे. आम्हाला वाटलं काय हालतं का म्हणून. बघा आता काका काठी वाजवत ते बिबटे म्हणे म्हणून. हेच एकटे असतात रात्रभर. खरे रक्षा तर हेच करतात आमचे म्हणा, कारण की कधी बिबटे आला तर हेच पहिले जातात पुढं, बिबटे हाय का नाही म्हणून. बघा तर गायज, तुमच्या पण इथे बिबट्या सापडला तर आम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं का. मिळा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गायज.